पोरी, आज आपण वर्षभर टिकणारा खार बनवत आहे। पहिले तर कच्चे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे। कच्चे आंबे धुणं झाले की एका दोडीमध्ये टाकायचे। आंबे दोडीमध्ये चांगले निथरू द्यायचे। नंतर स्वच्छ कपड्यानं आंबे पुसून घ्यायचे। आंबे स्वच्छ पुसणं झाले की याच्यानंतर याला अजिबात पाणी लागलं पाहिजे नाही, म्हणजेच खार वर्षभर टिकतो। नंतर सर्व कच्चे आंबे फोडून घ्यायचे। इथे आपण 25 आंब्याचाच खार बनवत आहे। आंब्याच्या फोड्या झाल्या की तिच्यावर टाका हळद, टाका मीठ। इथे आता मीठ हळद सर्व फोड्याला लागलं पाहिजे। सर्व फोड्याला मीठ हळद लागले की लगेच झाकून ठेवून द्यायचं। इथे गरमी असन तिथे ही दोडी ठेवून द्यायची। दुसऱ्या दिवशी खाराचा मसाला करायला घ्यायचा। खार बनवायला 3 दिवस लागतात पोरी। पहिले तर कराळ आबडधोबड भाजायचं, नंतर काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये। नंतर राई भाजायला घ्यायची। जेवढं कराळ घेतलं तेवढीच राई घ्यायची। जेवढी राई घेतली तेवढेच तीळ घ्यायचे। तीळ पण आबडधोबड भाजायचे। चवीपुरतेच इथे खडे मसाले घ्यायचे, पण आबडधोबडच भाजायचे। नंतर धने भाजायचे। आता इथे जेवढे पण मसाले मी तुम्हाला दाखवले ते 25 आंब्याच्या हिसाबाने घेतलेले आहे। सर्व मसाले भाजणं झाले। आता हे आबडधोबड कुटून घ्यायचे। फक्त जे अख्खे खडे मसाले ते बारीक कुटायचे। तिचं सर्व आबडधोबडच कुटायचं। सर्व कुटणं झालं की इथं बघू आंब्याला पाणी सुटलं का, बघा कसं टोपल्यामध्ये पाणी पडलं। आता सर्व कुटेल मसाले एका परातीमध्ये टाका। त्या आपण खाराची मसाला पुडी पण वापरत आहे। तो मिक्स झालं की इथं खडे मीठ वापरायचं 2 मुठा। पुरी आमच्या भागामध्ये असा खार बनतो। असा खार आम्हाला भन्नाट चवीचा लागतो। आता इथं आपल्याला ज्या आपण बरणीमध्ये खार भरायचा आहे ती बरणी पहिले तर स्वच्छ धुवायची, नंतर उन्हात सुकवायची। आंब्याची फोड घ्यायची ना असा मसाला दाबू दाबू भरायचा त्या फोडीमध्ये। पोरी, इथं मी प्लास्टिकची बॉटल वापरली। काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरू शकतो। फोड्या भरणं झाले की अशा ठेवून घ्यायच्या आणि तिसऱ्या दिवशी तेल गरम करायला घ्यायचं। गरम तेल थंड झाल्यानंतर खारावर टाकायचं। तेव्हा कोमट तेल असत तेव्हा मेथी आणि लसूण टाकायचं। तेव्हा भरणीमध्ये आपण खार भरतो। 6 घंट्यानं भरणी अशी हलवत राहायची, जे पटकन खार मुरतो। तुला डिटेल मध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर युट्यूबला लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे। काल मग बनला खार, तू कधी बनवती?